प्रत्येक गृहिणीसमोर रोज पडलेला प्रश्न म्हणजे सकाळी टिफिनला काय भाजी करायची आणि रात्रीच्या जेवणाला काय भाजी करायची. आणि त्यातल्या त्यात बाहेर जर भरपूर असा पाऊस पडला तर मार्केटमध्ये देखील भाज्यांचं शॉर्टेज येतं. अशा वेळेस काय करायचं, तर मग एकच उत्तर असतं, ते म्हणजे कडधान्य म्हणजेच स्प्राऊट. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी मस्त झणझणीत असा सगळ्यांना आवडणारा चना मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर ह्यासाठी इथे मी काळे गावरान चणे घेतलेले आहेत. याला रात्रभर आपण इथे भिजवून घेतलेला आहे. हा चना मसाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच खूप आवडतो. पोळी, भाकरी, भात, पुरी, राईस अगदी कशासोबतही तुम्ही हा खाऊ शकता. तर सगळ्यात आधी 1 वाटी चणे मी इथे रात्रभर भिजत घेतले होते. मस्त टम्म असे फुगलेले आहेत आणि आता आपण यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी तेजपत्त्याची 2 पानं घातलेली आहेत. त्यानंतर दालचिनीचे 2 तुकडे घातलेले आहेत. लवंग, वेलची देखील यामध्ये ॲड करू शकता. आता खडे मसाले घालून घेतले की मस्तपैकी याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता जोपर्यंत हे चणे शिजत आहेत तोपर्यंत मसाला बनवून घेऊया. ह्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि याला आपण आता चॉपरमध्ये छान बारीक असं चिरून घेणार आहोत. आता कांदे साईडला ठेवायचे. त्यानंतर एक कढई किंवा पॅन घ्यायचा. त्यामध्ये जेवढं लागेल, जेवढं हवं असेल किंवा जेवढं तुम्ही खात असाल तेवढं तेल घालून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार किंवा हेल्थनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये जिरं घालून घेणार आहोत. जिरं अगदी मस्त फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की मग यामध्ये बाकीचं आपण जे काही जिन्नस आहेत ते घालून घेणार आहोत. तर 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे पेस्ट देखील घालून घेऊ शकता. तर मी चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे. तर कांदा आता मस्त अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही चना मसाला करून बघितला ना मैत्रिणींनो, अगदी रेस्टॉरंटमधली चव देखील तुम्ही विसरून जाल. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं. कांदा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे. तर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, कांदा परतताना त्यामध्ये जर मीठ घालून घेतलं तर कांदा लवकर परतायला मदत होते. त्यामुळेच आपण इथे कांदा परततानाच यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे. आता कांदा अगदी झटपट परतला जाईल. आता काय करायचं, एक सिक्रेट ट्रिक आहे. एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे. सगळ्यात आधी इथे मी लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा धन्याची पावडर घालून घेतलेली आहे. जिरे पावडर देखील यामध्ये ॲड करू शकता. आता मी यामध्ये किचन किंग मसाला आणि चना मसाला घालून घेतलेला आहे. तर असे आपण पॅकेट्स नॉर्मली फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवतो आणि मसाला जर आपण असा उघडा करून ठेवला तर त्याचा फ्लेवर किंवा जो वास असतो तो निघून जातो. त्यामुळे तुम्ही जर असं एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर मसाले खराब होत नाही आणि त्याचा वासही ॲज इट इज राहतो. तुम्हाला जर हे मसाल्याचा बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर व्हिडिओमध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आणि सगळे मसाले असे पाण्यामध्ये भिजवायचे, म्हणजे ते अगदी छान असे फुलतात. आता कांदा परतला गेला की मिक्सरच्या जारमध्ये मी 2 टोमॅटो, अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती ह्या कांद्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे. आता काय करायचं, ही टोमॅटोची प्युरी ह्या कांद्यासोबत छान तेल सुटेस्तोवर आपल्याला परतून घ्यायची आहे. तर ही थोडीशी वेगळी ट्रिक आज आपण इथे वापरलेली आहे भाजी बनवण्यासाठी. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर अगदी न आवडणारे देखील कुठलीही भाजी आवडीने खातील. आणि फक्त चना मसालाच नाही तर ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही कुठलीही भाजी बनवू शकता ह्या पद्धतीने. आता टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. आता ह्याला परतून घेतल्याच्या नंतर आपण जी मसाल्याची पेस्ट इथे बनवून घेतलेली आहे ती देखील यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि हे सगळे जिन्नस, हे सगळं साहित्य छान अगदी मस्त कडेने तेल सुटेस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामुळे मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये अगदी छान उतरतो.
तर मी चना मसाला, छोले मसाला किंवा इव्हन मटकी देखील ह्या पद्धतीने बऱ्याचदा बनवते आणि ती सगळ्यांना खूप आवडते. आता चमच्याच्या साहाय्याने हे असं सतत ढवळत राहायचं. यावर झाकण ठेवून देखील तेल सुटेपर्यंत तुम्ही याची वाट बघू शकता. ती पद्धत सोपी आहे. जोपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटेल तोपर्यंत तुम्ही तुमचं दुसरं काम देखील आटपून घेऊ शकता. आता याला छान असं मस्त तेल सुटायला सुरुवात झाली. कलर तर अगदी सुंदर आला आहे. तरी पण अजून एक 5 मिनिटभर मी यावर झाकण ठेवून मसाले छान असे परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कलर अगदी मस्त आला आहे. आता यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. ह्यामुळे भाजीला छान असा फ्लेवर येतो. कसुरी मेथी घालून घेतल्यानंतर हे छान असं मस्त परतून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने याआधी तुम्ही कधी भाजी बनवली आहे का? आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आता परत एकदा झाकण ठेवायचं, 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं आणि आपण जे उकडून घेतलेले चणे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर जे काही चण्यामधले विटॅमिन्स असतात ते ह्या पाण्यामध्ये उतरलेले असतात. त्यामुळे पाण्यासहितच आपल्याला हे उकडलेले चणे यामध्ये घालून घ्यायचे आणि आता झाकण ठेवून 10 मिनिटभर हे मस्त अगदी शिजवून घ्यायचे आहे. ह्यामुळे मसाल्याचा जो फ्लेवर आहे किंवा चव आहे ती चण्यामध्ये छान मिक्स होऊन जाईल. आता याला मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवूया आणि भाजी 10 ते 12 मिनटं मीडियम हीटवर छान अशी शिजवून घेऊया. आता 10-12 मिनटानंतर तुम्ही बघू शकता कडेने छान असं तेल सुटलं आहे आणि भाजी मस्त शिजलेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर ही थोडीशी पातळ वाटत असेल तर अजून थोड्या वेळ ही भाजी तुम्ही अजून घट्ट करून घेऊ शकता. कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने हा चटपटीत, झणझणीत अगदी काहीही म्हणा असा चना मसाला नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता भाजी तर बनवून मस्त तयार झाली. हिरवीगार कोथिंबीर घालायची, गार्निश करून घ्यायचं आणि त्यानंतर याला खाण्यासाठी प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. तर ही भाजी तुम्ही मुलांच्या किंवा तुमच्या मिस्टरांच्या टिफिनला देखील देऊ शकता. अगदी दुपारच्या जेवणासाठी देऊ शकता किंवा संध्याकाळी फक्त ही भाजी आणि जिरा राईस केला तरी अगदी फक्कड असा बेत तुमचा तयार होईल. तर आता ही भाजी प्लेटमध्ये मी सर्व करून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.